नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज आपण जमीन सुधारणा किंवा लँड डेव्हलपमेंट म्हणजे जमिनीची डेव्हलपमेंट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कामं चालू आहेत किंवा शेत डेव्हलपमेंट करताना शेताची लेवल करताना ज्या अवजाराची गरज आहे त्या अवजाराविषयी आपण माहिती घेणार आहोत. ते म्हणजे फ्रंट एंड डोझर, फळी. मराठीत ह्याला साध्या सोप्या भाषेत म्हणतात फळी, इंग्लिशमध्ये फ्रंट एंड डोझर. ह्यानं काय होतं तर जमिनीची लेवल अतिशय चांगल्या प्रमाणात करता येते. तर आता ह्याच्यात आपण काय काय मटेरियल वापरलं जातं आणि कशा पद्धतीने बनवलं जातं याची थोडीशी माहिती घेणार आहोत. ही जी प्लेट आहे, पुढची ही प्लेट आहे ज्याच्यात आपण माती लेवल करण्यासाठी वापरतो, ही प्लेट पूर्णपणे 5 mm ची वापरली जाते. त्याचप्रमाणे इथं सुंदर शोची अशी जाळी दिलेली आहे. इथं जर बघितलं तुम्ही तर वरचा जो पंप आहे, हायड्रोलिक सिलेंडर आहे, पंप आहे, त्या पंपावरती दगड पडू नयेत म्हणून इथे एक प्लेट लावलेली आहे. त्याचबरोबर 100-12ची इथं पास दिलेली आहे, जी फार लवकर झिजत नाही. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की याच्यात 2 मॉडेल येतात. एका मॉडेलमध्ये आपण हे टॉपलिंग वापरतो, दुसऱ्या मॉडेलमध्ये आपण टॉपलिंग वापरत नाही. आता ह्या टॉपलिंगचा फायदा काय आहे, तर जर एखाद्या शेतकऱ्याला लेवल वाईज जर हे शाव काटास करायचं असेल तर ह्या टॉपलिंग जर तुम्ही आकडलं किंवा लूज केलं तर 100% तुम्हाला ह्या टॉपलिंगवरती हे ब्लेड शाव काटास करता येतं. अर्थातच हा ऑप्शनल विषय आहे. काही शेतकरी बांधव हे फिक्स घेतात, त्यांनीही अतिशय चांगल्या प्रकारे लेवलिंग होतं, काहीच अडचण नाही. हा जो बॉक्स आहे हा 5 अडी चॅनलमध्ये दिला जातो, त्याला आतल्या बाजूने 5 mm ची प्लेट लावली जाते. आता याच्यात 2 प्रकार येतात. काही जण इथं पाईप वापरतात. पाईपपेक्षा कधी चॅनल निश्चितच ताकदीला अतिशय हेवी येतो, स्ट्रेंथला अतिशय हेवी येतो. त्यामुळे ज्यावेळेस आपण चॅनल वापरतो ना, आतून प्लेट लावून ग्राइंडिंग करून वेल्डिंग करून छानपैकी बसवतो, त्यावेळेस ह्या मांडीला फार कमी मेंटेनन्स येतो किंवा येतच नाही. 10-10, 12-12 वर्ष या मांडीला मेंटेनन्स येत नाही. तसंच बघितलं तर इथंही तुम्ही जर बघितलं आतल्या बाजूला तर हा सुद्धा विशाखापट्टणम स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाच्या चॅनलचा बॉक्स तयार करून बसवलेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं काय येतं तर बरेच वेळा डोजर घेतल्यानंतर नटबोल्ट लूज होणं ही एक सगळ्यात महत्त्वाचं दुखणं किंवा आपण म्हणतो अडचण बऱ्याचशा शेतकऱ्यांना येते. त्याच्यासाठी मार्ग काढण्यासाठी आपण काय केलंय तर तुम्ही जर बारकाईनं बघितलं तर ही सगळी सेल्फ लॉक हाय टेन्शनची नटं वापरली आहेत. तुम्ही जर बघितलं इथं जर बघितलं तर सगळीकडे सेल्फ लॉकची नटं वापरली आहेत. ह्यानी फायदा काय होतो तर वारंवार शेतकऱ्यांना जी डोजरची नटं आवळावी लागतात ही 100% आवळायला लागत नाही. तसंच बॉडी फिटिंगला सुद्धा ही पूर्णपणे नटं जी आहेत ही बॉडी फिटिंगची नटं आहेत ही पूर्णपणे हाय टेन्शनची चांगल्या क्वालिटीची नटं वापरली आहेत. त्यामुळे त्या नटांचाही मेंटेनन्स येत नाही. इथं तुम्ही 12 mm च्या प्लेटमध्ये हे कान तयार केलेले आहेत. ही जी पाईप आहे रबर पाईप ही R1 कॅटेगरीची वापरलेली आहे, जेणेकरून तीही लवकर लिकेज होत नाही, ब्रेकेज होत नाही. आता ही जी पाईप आहे ज्याच्यातून ऑइल फ्लो ट्रॅक्टरचा पंपापर्यंत जातो, ही पाईप सुद्धा आपण सिमलेस पाईप वापरलेली आहे. ती सुद्धा अतिशय उत्कृष्ट क्वालिटीची आहे. पंप जर म्हणलं तर हा अतिशय चांगल्या कंपनीचा पंप आहे. ह्या पंपाला सुद्धा 1 वर्ष म्हणजे अर्थातच पूर्ण डोजरला 1 वर्षाची वॉरंटी कंपनीच्या वतीनं दिली जाते. ह्या पंपाला सुद्धा वॉरंटी दिलेली आहे. आज आपण बघू शकता की पॉवर ट्रॅक या कंपनीचा 50 HP चा हा ट्रॅक्टर आहे, त्याला आपण हा डोजर बसवलेला आहे. अतिशय हेवी ड्युटी डोजर आहे. याच्यात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट काय येते तर तो हा डिस्ट्रीब्युटर कंट्रोल वॉल्व. हा कंट्रोल वॉल्व सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, कारण हे कुठल्याही डोजरचं हार्ट मानलं जातं. कारण यानं जर ऑइल सर्क्युलेशन नीटनेटकं केलं तरच आपलं काम नीटनेटकं होणार. याच्यातून जर ऑइल सर्क्युलेशन नीटनेटकं नाही झालं तर आपली पुढची कामं अतिशय चांगल्या प्रकारे होणार नाही. आता इथं जर तुम्ही बघितलं तर हा पूर्णपणे व्हॉल्वो ऑइल कंपनीचा कंट्रोल वॉल्व आहे. हा इंडियन मेकचा नाही आहे, हा जर्मन मेकचा आहे. तरीही आपण या कंट्रोल वॉलला पूर्णपणे 1 वर्षाची वॉरंटी देतो. अशा प्रकारे अतिशय काळजीपूर्वक चांगल्या मटेरियलमध्ये बनवलेला डोजर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. तुमचा ट्रॅक्टर कोणताही असू, न्यू हॉलंड असू द्या, जॉन डियर असू द्या, महिंद्रा असू द्या, ड्यूज असू द्या, मॅसी असू द्या, कोणत्याही ट्रॅक्टरला त्याच्या त्याच्या ताकदीनुसार, त्याच्या त्याच्या वजनानुसार, त्याच्या त्याच्या कॅपॅसिटीनुसार, HP नुसार म्हणजे 25 HP, 55 HP, 60 HP अशा कॅपॅसिटीनुसार 4 व्हील ड्राईव्ह असू द्या, 2 व्हील ड्राईव्ह असू द्या, अशा कोणत्याही ट्रॅक्टरला आपण या ठिकाणी अतिशय हेवी ड्युटी डोजर वजनालाही, ताकदीलाही आणि मटेरियललाही हेवी ड्युटी डोजर आपण या ठिकाणी बनवून देऊ शकतो. ज्या शेतकऱ्यांना आपल्या ट्रॅक्टरला हा डोजर बसवायचे अशा शेतकऱ्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधावा व आपल्या ट्रॅक्टरविषयी लागणारी पूर्णपणे माहिती घ्यावी. ट्रॅक्टर कोणताही असो, डोजर फक्त एकच, अजिंक्य डोजर. अतिशय 30-35 वर्षाचा दीर्घ असा अनुभव असलेला ही डोजर कंपनी आहे आणि डोजरच्या बाबतीत
हेवी ड्युटी डोजर, मेंटेनन्स फ्री डोजर जर पाहिजे असेल तर एकदा निश्चित खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा, कंपनीला व्हिजिट द्या. तसंच नवनवीन व्हिडिओजसाठी आमच्या ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. डोझर व्यतिरिक्तही आपण इतर अवजारं आमच्या चॅनलवरती बघू शकता. त्या अवजारांचाही सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा ही विनंती. धन्यवाद.